पाहूयात इतर काही बातम्या। किंग खान शाहरुख खान यांची कन्या सुहाना सध्या चर्चेत आली आहे। कोणत्याही सिनेमा किंवा जाहिरातीच्या संदर्भातला हा विषय नाहीये, तर मुद्दा आहे एका जमिनीच्या व्यवहाराचा। नेमका कुठल्या जमिनीच्या व्यवहाराबद्दल सुहाना खानचं नाव घेतलं जातंय आणि यावरती खान कुटुंबियांचं नेमकं म्हणणं काय आहे बघूयात। बॉलिवूडचा बादशाह, हजारोंचा आयकॉन, लाखो दिलो की धडकन, पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान या सगळ्या सुखसोयी या कशाचीही शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला ददात नसेल। पण आता याच किंग खानची मुलगी सुहाना खान एका जमीन खरेदी व्यवहाराच्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे आणि त्याचा संबंध थेट सिनेसृष्टीतील दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गाबाई खोटेंपर्यंत पोहोचलाय। अलिबागमधील थळच्या समुद्र किनाऱ्यावरची हीच ती वादग्रस्त जमीन। सरकारी जमिनीचं कोणतंही खरेदी खत न करता साठे कराराच्या आधारे सुहाना खानच्या नावे जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप वकील विवेक ठाकूर यांनी केलाय आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही जमीन सरकार जमा करण्याची विनंती केली आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। 1968 मध्ये थळमधली ही जागा अभिनेत्री दुर्गा खोटेंचे चिरंजीव नारायण खोटे यांना फळ लागवडीसाठी दिली होती। नारायण खोटेंच्या पश्चात जमिनीची मालकी त्यांच्या वारसांकडे आली। वारसांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन विक्रीसाठी अर्ज केला। जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जागेचा अहवाल पाठवण्याचे आदेश अलिबाग तहसीलदारांना केले। मंडल अधिकाऱ्यांनी अहवाल तहसीलदारांकडे दिला। तहसीलदारांनी तो अहवाल स्वतःकडे विचाराधीन ठेवत आस्थागायत जिल्हाधिकाऱ्यांकडे कोणताही रिपोर्ट पाठवला नाही। परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेच्या विक्रीला परवानगी दिलीच नाही। पण असं असलं तरी खोटे कुटुंबियांनी सुहाना खान सोबत साठे करार करून ती जागा सुहाना खानला दिल्याचा आरोप आहे। या संदर्भात वकील विवेक ठाकूर यांनी रीतसर तक्रार केली आहे। साठे करारात या जागेवर 3 बांधकामं असल्याचा उल्लेख आहे, पण तसा कोणताच उल्लेख मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालात नाही। त्यासोबतच किनारपट्टी नियमन क्षेत्र अर्थात CRZ ची जागा विकता येत नाही। त्यामुळे या व्यवहारात महसूल नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप वकील विवेक ठाकूर यांचा आहे। त्यामुळे या व्यवहाराबाबत खान कुटुंबियांकडून पुढे काय पावलं उचलली जातात आणि जिल्हाधिकारी या प्रकरणात काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गणेश महाप्रकर, ABP माझा, रायगड।